चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। या समितीवर पोलीस आयुक्त, सीईओ, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी असतील। 14 जणांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल। रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। उद्योग तक्रार निवारण कक्ष गठीत करण्याचेही शासन निर्देश जारी करण्यात आले आहेत। तर चाकण एमआयडीसी मधल्या रस्त्यांची दुरवस्था आणि उद्योजकांच्या स्थलांतरावरून आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। पवार साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त एमआयडीसी आल्या। चाकणमध्ये ज्या कंपन्या आल्या त्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पर्यंत ज्या कंपन्या आल्या त्याच्यानंतर एक सुद्धा चांगली मोठी कंपनी त्या चाकणमध्ये तिथं आली नाही। आणि याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी शब्दाचा खेळ तर ते करतच होते, आकड्यांचा खेळ करत होते, हे आम्हाला माहितीच आहे। पण सोयी अनुसार ते जर एखाद्या वक्तव्याकडे नाहीतर एखाद्या देशातल्या पार्लमेंटमध्ये दिलेल्या स्टेटमेंटला सोयी अनुसार जर बघत असतील तर ही नवीन खेळी आता मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला त्या ठिकाणी कळलेली आहे। पण आज जर आपण बघितलं तर इंडस्ट्रीची फार वाईट परिस्थिती आहे आणि त्याबद्दलचा एक व्हाईट पेपर आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये सामान्य लोकांसमोर तिथं आणणार म्हणजे आणणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।